नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची घडामोड। नागपुरातील राजभवनात शपथविधीची तयारी सुरू आहे। महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। उद्या नागपुरात दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी। नागपुरातील राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे। महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। उद्या नागपुरात दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होईल। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार। उद्या किती मंत्री शपथ घेणार याची माहिती मंत्रिमंडळ विस्ताराच्या पत्रातून राज्यपालांना दिली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या याद्या दिल्लीत पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांनीही तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची यादी पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। देवेंद्रजींनी अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं सूतोवाच केलं होतं आणि त्याच्यामुळे 16 तारखेपूर्वी त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, होईल असं मला वाटतं। मुंबई में करने की हिम्मत नहीं है। नागपुर में अधिवेशन है। सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहाँ। मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने ईवीएम का जुलूस निकालना चाहिए। ईवीएम का जुलूस निकालना चाहिए। 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे। विरोधी पक्षनेते आमचे अंबादास दानवे आहेत। माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत। तिथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीने सांगतो। 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामुळे थोडा विलंब जरूर त्या ठिकाणी होतोय, परंतु जे होईल ते शाश्वत आणि भरभक्कमपणे होईल। 5 वर्ष राज्याच्या जनतेला सेवा देणारं सरकार भक्कमपणे येईल। संजय राऊतांनी चिंता करायचं काही कारण नाही। तुम्ही फक्त सकाळची बडबड सुरूच ठेवा। शासन जे 3 लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे। कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे। तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार, कर्जमुक्ती देणार ही घोषणा आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेली आहे। आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा, मुंबईत करा, तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला सरकार आलेलं आहे, तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे। आता सोयाबीनला भाव कधी देताय, कापसाला भाव कधी देताय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे आणि ते त्याच्यावर आमचा मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे। मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट। रिंग रोड सारखे प्रोजेक्ट तुमचे ड्रीम प्रोजेक्ट राहिलेले आहेत, तुम्ही नेहमी करत ते काहींचे उद्घाटन रखडलीत। पुण्याचा अजेंडा काय असणार तुमच्यासाठी सीएम? पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या 2.5 वर्षात सेट केलेला आहे। आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्त्वाचं आहे। ती गती आम्ही देऊ। कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा उडाला होता, त्याला आता
रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे, मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीचे मागणी त्याची करू ना. त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ. हिंगोलीत काही फोटो समोर आले त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत. दुसऱ्याचं पुण्याला पालकमंत्री, भाजपला पालकमंत्री हवा आहे पुण्यात विस्तार होणार आहे. तुमच्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे. लवकरच तुम्हाला सगळी माहिती लवकरच देतो. तर कोर्टानं मंदिरांबाबत काही कॅटेगरी केलेल्या होत्या आणि त्या संदर्भातच आता रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून आम्ही मार्ग काढू, नियमात जे बसत असेल त्यानुसार याबाबत निर्णय घेऊ. मंदिरं त्याबाबत नियमित करता येतात त्याप्रमाणे, असं फडणवीसांनी म्हटलंय. तर महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी होणार आहे. काही नेत्यांना मात्र मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पाहूया. काही नेत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेत संजय राठोड, तानाजी सावंत, केसरकर यांच्याकडेही पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती. तर काही नेत्यांना आता मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी त्या पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपसाठी पक्ष संघटनेची जबाबदारी काही महत्वाची भाजप सोपवली जाऊ शकते. पक्ष नेतृत्वाकडून तशी जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी माहिती समोर येते. तर इथल्या आमदाराला मंत्री करू नका, अजित पवारांना विनंती, असं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंचं नाव न घेता संभाजीराजेंनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. देशमुख परिवाराला न्याय मिळेपर्यंत इथे मंत्रिपद नको, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. माझी विनंती राहील सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत. जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका. तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला मंत्रिपद देऊ नये. तुम्ही थांबवा त्यांचा मंत्रिपद, सगळ्यांना न्याय मिळत पण. ही माझी भूमिका नाही आहे, ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका, इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे. पुढच्या महत्वाच्या घडामोडीकडे बातमी काँग्रेस संदर्भात आहे. नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहे, हायकमांड गांभीर्यानं विचार करत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भाजपची कुठलीही लाट नसताना काँग्रेसचे केवळ 16 आमदार आलेले आहेत. पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे, असं यावर प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिलंय. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. थोडा आमदार काँग्रेसचे आलेले आहे, त्यामुळे पुन्हा पक्षाची उभारणी करण्यासाठी नव्या विचारांची किंवा नव्या पद्धतीने नियोजनाची गरज असं वाटते. हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे, त्यामुळेच प्रभारींना पाठवलं जात आहे. त्यावर चर्चा होईल. नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच, ते काय लपून राहिलेलं नाही. कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16 पर्यंत आलो नाही, पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना. ते एक अचंबितच आहे. त्यामुळे ईव्हीएमचा किती सहभाग आहे, लोकांचा किती सहभाग आहे, हे सगळ्या गोष्टी होतील, हे पुढे येतील कालांतराने. पक्षाची जबाबदारी देते ती प्रामाणिक पार करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये या पद्धतीने जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल. पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. मंदिराला काहीही होणार नाही, स्टे ऑर्डर जारी केल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिराला दिलेल्या नोटीशी प्रकरणी मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. तर स्थगिती घाईघाईत देण्यात आलेली आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे. आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता. आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे. आता मंदिरच्या काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, जे चुनावी हिंदुत्व आहे, ते एक्सपोज केल्यानंतर आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे.
मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे.